महायुतीच्या जागा वाटपाचं शेपूट दिवसेंदिवस लांबतच चालल्याचं चित्र आहे। काही मिनिटात जागा वाटप संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपला अद्यापही अनेक जागांवर तोडगा काढण्यात यश आलेलं नाही। मुंबई आणि दिल्ली दोन्हीकडे बैठकांचा सिलसिला सुरू असला तरी काही जागांवर तोडगा निघत नाहीये। नेमक्या कुठल्या जागांवरून वाटपाचं घोडं अडलंय आणि वादाचे नेमके मुद्दे काय आहेत याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। 5 मिनिटात संपेल एवढं सोपं आहे, पण जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल असं मला वाटतं। आमचं 80% काम हे पूर्ण झालेलं आहे, 20% काम आमचं अजून बाकी आहे। महायुतीचं जागा वाटप 5 मिनिटात ठरेल एवढंच राहिलंय। 80% काम झालंय असा दावा भाजपकडून केला जातोय। पण खरंच महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटणं इतकं सोपं आहे का? कारण अर्ज भरायला 4 दिवस राहिले तरी महायुतीतील सस्पेन्स संपायचं नाव घेत नाहीये। सध्या महायुतीत 5 जागांवर तिढा आहे, तर सातारा, अमरावती आणि गडचिरोलीचा वाद निकाली निघाल्याचं बोललं जात आहे। अमरावतीची जागा भाजपच लढवणार, साताऱ्याची जागा भाजपच लढवणार, गडचिरोलीची जागा भाजपच लढवणार, तर माढ्याचा उमेदवार बदलला जाणार नाही। पक्षाची यादी जवळपास कधी येईल, कारण की 2 दिवस आहे उमेदवारी अर्ज भरायला पहिल्या टप्प्यासाठी। 5 मिनिटात संपेल एवढं सोपं आहे। आम्ही चर्चा करतो आहे, चाचपणी करतो आहे आणि आमचे सर्व राज्याचे नेते आणि केंद्रीय नेतृत्व यामध्ये पुढाकार घेऊन लवकरच या ठिकाणी जागा वाटप जवळपास झालंच आहे। पण जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल असं मला वाटतं। आमचं 80% काम हे पूर्ण झालेलं आहे, 20% काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू आणि 3 पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू। भाजपच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत या संदर्भातली मांडणी आम्ही सीईसी समोर यापूर्वी देखील केलेली आहे। तर आमच्या काही खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाही आहे, त्यामुळे आता आमच्यासमोर फक्त 3 पक्षांमध्ये आता जो काही अंतिम वाटप करायचं आहे तेवढाच मुद्दा आमच्या समोर आहे। महायुतीत निर्माण झालेला जागा वाटपाचा वाद आता दिल्लीच्या दरबारात पोहोचलाय। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही प्रमुख नेत्यांसमवेत अमित शहांच्या जोर बैठका होत आहेत। महायुतीतील जागा वाटपात मुख्यत्वे भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत गुंता आहे। संभाजीनगर, अमरावती, रामटेक, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण मुंबई या जागांवरून वाद आहे। संभाजीनगरवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केलाय। अमरावतीमध्ये नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ असा वाद आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्गात उदय सामंत आणि नारायण राणे यांच्यात वाद आहे। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात आहे, तर भाजप नाशिकच्या जागेसाठी आक्रमक आहे। रामटेकमध्ये खासदार कृपाल तुमानेंची सीट धोक्यात असल्याचं मानलं जात आहे। भाजप श्रेष्ठींच्या उमेदवार बदलण्याच्या सूचना आहेत। तर दक्षिण मुंबई भाजपा लढवणार की शिंदेंची शिवसेना याबाबत संभ्रम कायम आहे। गडचिरोलीचं तिकीट फायनल झाला नाही म्हणजे टेन्शन आहे सगळं, म्हणजे सगळ्यांना टेन्शन झालेलं आहे। एका सीट करता सगळं महाराष्ट्र थांबून आहे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरच आता मला वाटतं आज निर्णय होईल आणि जे कोणी महायुतीचा उमेदवार राहील त्याच्याकरता आपण निवडून आणण्याचं काम माझ्या वतीने केलं जाईल। सगळ्यांनी ठेवलेलं आहे, ज्या ज्या उमेदवार आहेत उभं राहणारे अपेक्षित ते सगळ्यांनी आपलं कागदपत्र सगळं तयार केलेलं आहे। माझंसुद्धा कागदपत्र तयार आहेत। जर पक्षाचा आदेश आला तर आपण भरू। नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचे पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे बघा की अजितदादा असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील किंवा शिंदे साहेब, हे तिघेही एकत्रितपणे समन्वय साधून मार्ग काढतायत आणि आम्ही एकत्रितपणे महायुतीचे मेळावे घेऊन बैठका घेऊन बारीक सारीक काही विसंवाद असेल तर तो त्या ठिकाणी 100% आम्ही निपटू। दरम्यान अमरावती लोकसभेची जागा कोण लढवणार हा तिढा अखेर सुटलाय। भाजपा अमरावती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। मात्र अमरावतीत खासदार नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ यांच्यातील वादानं टोक गाठलंय, त्यामुळे नवनीत राणांना उमेदवारी द्यायला अडसूळांचा तीव्र विरोध आहे। कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागा ही भाजप लढणार आहे, भाजपाचाच उमेदवार राहणार आहे आणि आमची महायुतीचे सर्व आमचे अडसूळ साहेब असतील, त्या ठिकाणी सारे आमचे
बच्चू कडूजी असतील, आम्ही सर्वांची त्या ठिकाणी मदत घेऊ. निश्चितपणे ही जागा आम्ही 100% जिंकू. आम्ही सर्वांची महायुतीच्या घटक पक्षाची मदत घेऊ आणि मला वाटतं सर्व महायुतीचे घटक पक्ष आमच्या उमेदवाराला मदत करतील. आम्ही सगळे एकत्र येऊन तिला एक गट्टामतं आम्ही दिली होती, पण ती ज्या पद्धतीने वागली संपूर्ण 5 वर्षामध्ये हे आम्हाला अतिशय खटकलेलं आहे आणि मग कसल्या रीती आम्हाला चालत नाही. ती हरणार आहे माहिती आहे, जनमत तिच्या विरोधी आहे. जनमत केवळ भाजपाचा तर एकट्टा विरोध आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांचा. परवा मिटिंग झाली, 500-550 त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्या सगळ्यांनी एक इव्हन ठराव करावा तसं केले. कसे कुणी चालेल आपल्याला, पण हिला मतदान आम्ही मदत करणार नाही. एकीकडे भाजपाच्या पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे, तर दुसरीकडे महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एकही उमेदवार घोषित झालेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर महायुतीच्या उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार? खरंच महायुतीच्या जागांचा तिढा दिल्लीत सुटणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.